सुरगाणा तालुक्यामध्ये विजेच्या प्रश्नानं गेल्या अनेक वर्षापासून गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे। मुळातच या तालुक्यात व्यावसायिक शेती कमी प्रमाणात असल्यामुळे विजेचा खप त्या मानाने कमीच होतो। मात्र लोकांनी घरगुती वीज मिळवण्यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यानं वीज मंडळाची पाहिजे तशी वसुली होत नाही। त्यामुळे तालुक्यात जर वीज पुरवठ्यात काही व्यत्यय आला तर वीज मंडळाचे कर्मचारी ती अडचण दूर करण्यामध्ये टाळाटाळ करण्याचे प्रकार घडत आहेत। यावर उपाय म्हणून नागरिकांना आता सोलर एनर्जीकडे ओढा वाढलेला दिसतो। फक्त सुरगाणा तालुक्याचा विचार जरी केला तरी महाऊर्जा या शासनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून 1211 शेतकऱ्यांनी सोलर वीज पंप बसवलेले आहेत। यासह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातूनही 550 सोलर वीज पंप असे एकूण 1761 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहे। आदिवासी शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप घेण्यासाठी फक्त 5% रक्कम भरावी लागते। यासाठी 3 अश्वशक्तीचा पंप घेण्यासाठी 11,500 रुपये, 5 अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी 16,038 रुपये, 7.5 अश्वशक्तीचा कृषी पंप घेण्यासाठी 22,500 रुपये भरावे लागतात। उर्वरित 95% रक्कम ही अनुदान रूपात शेतकऱ्यांना मिळत असल्यानं मोठा फायदा होतो। शिवाय राज्य वीज वितरण कंपनीच्या पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींपासूनही सुटका होते। त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचा ओढा सोलर कृषी पंपाकडे वाढल्याचं दिसत आहे। सरकारच्या महाऊर्जा या उपक्रमामार्फत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 11,265 सौर कृषी पंप बसवून देण्यात आले आहेत। त्यात सर्वात जास्त फायदा येवला तालुक्याने घेतलेला आहे। त्याखालोखाल चांदवड व सुरगाणा तालुक्याचा प्रथम क्रमांक लागतो। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाणाहून।